राम राम हरे हरे, हरे कृष्णा 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 हरे हरे, हरे राम 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 हरे हरे, हरे कृष्णा 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 हरे हरे, हरे राम 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 हरे हरे, हरे कृष्णा 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 हरे हरे, हरे राम 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 हरे हरे, हरे कृष्णा कृष्णा हरे हरे, पुंडरीक विठ्ठल श्री ज्ञानदेव तुकाराम विनायकं गुरुं नमामि, स्वाकरे नाम विसुतं येषां चरण सान्निध्यात् जीवा मुक्ता भवन्ति, स्वाकरे वंशविख्यातं ज्ञानदानपरायणं विनायकं गुरुरन्मे भवबन्धविमुक्ते, ज्ञानप्रतापविलसत्वचनं अद्वैतभावपटुसाधिकबुद्धिरस्य ज्ञानेश्वर भगवान अवतीर्णये जानही पिंड ब्रह्मांड नहीं, नहीं एकत्या नहीं, प्रकृति पुरुष जा नहीं, स्वयं प्रकाश सत सोय। पंचीकरण आणि पंचीकरण नावाच्या छोट्याशा ग्रंथामध्ये ब्रह्मनिष्ठ श्रीराम गुरु आपल्या सतशिष्याला त्याला झालेलं अप्रोक्ष ज्ञान ते अत्यंत दृढ व्हावं, दृढ अप्रोक्ष ज्ञान झालं पाहिजे, तो बोध दिलेला दृढ झाला पाहिजे, तो बोध दृढ करण्यासाठी अद्वैत परब्रह्माचं ज्ञान सांगतात. कोणतं ज्ञान सांगतात? अद्वैत ज्ञान झालं पाहिजे. परमात्मा अद्वैत आहे. कसं आहे बघ? अद्वैत म्हणजे तो आपल्यापेक्षा भिन्न नाही, जगापेक्षाही भिन्न नाही. एकम अद्वितीयम ब्रह्म असा वेदाचा सिद्धांत आहे. अद्वितीय म्हणजे कसा? एकम अद्वितीयम ब्रह्म हा वेदाचा काय सिद्धांत आहे. आणि हे ज्ञान दृढ झालं पाहिजे, शिष्याच्या अंतःकरणामध्ये दृढ झाले पाहिजे. मी वेगळा देव वेगळा ही भावना बुडाली पाहिजे. पुन्हा माझ्याहून जग भिन्न, असं तीन प्रकारचे जे द्वैत आहे, एक मी आहे, एक त्यो आहे आणि एक हे आहे. मी तो हे पाच तरे हे तीन प्रकारचं द्वैत मुख्य गेलं पाहिजे. म्हणून अद्वैत बोध सांगतात. कसा सांगतात? अद्वैत. हे तीन नाहीत, तर हे काय? एकच अशा प्रकारचे फक्त ब्रह्मच आहे. एक अद्वितीय ब्रह्म पाहिजे, तेव्हाचून दुसरे काही नाही असं लंब सांगत असतात विश्वनाथ करून. एक अद्वैत ब्रह्म. म्हणून अद्वितीय असलेल्या अद्वैत साक्षात्कार आपल्याला झाला पाहिजे. अद्वैत ब्रह्म साक्षात्कार झाला पाहिजे. कसा साक्षात्कार झाला पाहिजे? अद्वैत ब्रह्म साक्षात्कार झाला पाहिजे. परमात्मा अद्वैत आहे. अद्वय आनंद नित्य निरामय. परमात्मा कसा आहे? अद्वय आनंद आहे, नित्य है, निरामय. आणि त्या परमात्म्याचं आपल्याला दर्शन झालं पाहिजे. आणि तोच परमात्मा सगळ्या योग्यांचं ज्यांना योग साधायचा म्हणजे ज्याला परमात्म्याशी ऐक्य करून घ्यायचं. योगिया मुनिजना ध्यानी, जो त्यांच्या ध्यानाचा विषय, ज्यांना परमात्म्यासोबत योग साधायचा, परमात्मा साक्षात्कार ज्यांना करून घ्यायचा, ते सगळे योगी. योगी म्हणजे अष्टांग योग असं नका करू.
परमात्म्याचं ध्यान जे लावतात, परमात्म्यात चित्तात धरण्याची ज्यांची तयारी, ज्याला हा साधक, त्याला काय म्हणायचं? योगी. आणि जे का निज ध्येय योगी यांचे, आणि तो कुठे? साजिरा विटीवरी पहा भीमातिरी, विठ्ठल रूप तोच विठ्ठल आहे. तेच ब्रह्म, जे अद्वय ब्रह्म आहे, जे नित्य आहे, तेच साजर विटीवर आहे. तेच सगुणाला आलं, तेच आलं नावावर पार. विचा केला ठोबा, तो हा विठोबा. विठोबा म्हणजे काय? विचा केला ठोबा, विठोबा, विठोबा, विचा केला ठोबा. विचा काय केला? ठोबा केला. ठोबा म्हणजे काय? ठोबा म्हणजे उभा करणे. टोबा करतो ना आपण, काहीतरी उभं करणे, वस्तू उभी करणे, तिचं नाव काय? ठोबा. ठोबा. पण कशाचा उभा केला? विचा केला. विचा उभा केला. आता वी काय? ज्ञान. वी म्हणजे वेद. वेद स्वरूप म्हणजे ज्ञान स्वरूप. ज्ञानच मूर्त केलं, ज्ञानच आकाराला आलं. विद धातूपासून विद्वान, ज्ञानवान, ज्ञान स्वरूप. कसं आहे ते? वी म्हणजे ज्ञान स्वरूप, चैतन्य घन, चैतन्य स्वरूप, चित स्वरूप, चिद्रूप. त्याचा केला ठोबा. ज्ञानच कांड आकाराला आणलं, उभं केलं, आणि तो हा विठोबा. असा सगुण निर्गुण दोन्ही. तुझं सगुण म्हणू की निर्गुण रे? सगुण निर्गुण एक गोविंद रे. असा परमात्म्याचा साक्षात्कार आपल्याला झाला पाहिजे, असा बोध दृढ झाला पाहिजे. म्हणून या द्वयानं श्रीराम गुरूंनी हे सगळं द्वैताचं निरसन करून अद्वैत बोध दिलेला आहे. कळतं का? जरा हाय खोल आहे, चिंतन करावं लागेल, तेव्हा कुठे जमेल. ते म्हणतात त्या अद्वैत परमात्मा जो म्हणता ना, जो अद्वैत ब्रह्म म्हणता ना, हा, ते म्हणजे पिंड नाही, ते म्हणजे ब्रह्मांड नाही. काय नाही? ते पिंड नाही, ते ब्रह्मांडही नाही. ज्या नाही पिंड, ब्रह्मांड नाही. ज्या, ज्या शब्दाने सांगितलं. ज्या म्हणजे कोण? जो लपोनी जगदा भासू दावी, जो लपून जगदाभास दावी, तो, जो, तो कोण? जो लपून जगदाभास दावी, तो दावी, पण तू जगत नाही. तो दावी, तो दावी. मग तसा जोचा उल्लेख ज्ञानेश्वर महाराज चांगदेव पासष्टीत करतात, तसंच ब्रह्मनिष्ठ श्रीराम गुरु सांगतात की ज्या नाही, ज्या, कोणता ज्या? ज्याला पिंड ब्रह्मांडाची उपाधी नाही, जे पिंड बी नाही, जे ब्रह्मांड बी नाही, ते अद्वैत ब्रह्म, तो अद्वैत परमात्मा जो आहे ना, तो पिंडही नाही आणि तो ब्रह्मांडही. ज्या नाही पिंड ब्रह्मांड नाही. कळलं का? नाही कळलं. तो काय नाही? पिंड नाही. तो काय नाही? बरं इतकंच नाही का? नाही नाही नाही, एक त्या नाही, तो एक नाही. मग दोन नाही तर म्हणायचंच नाही. हा ती एक नाही. एक नाही म्हणजे अनेक का? अनेक तर नाहीच.
पण अनेक सापेक्ष एकही नाही. कसं अनेक सापेक्ष एक म्हणावा. अनेक सापेक्ष एक, अनेक सापेक्ष एक असंही त्याला एकही म्हणता येत नाही. दोन तर नाहीच, एकही नाही. पण त्याला काय म्हणता येत नाही. एक म्हणलं की दुसरं तीन. एक नाही. आताच म्हणून एकमाद्वितीयम ब्रह्म कमी पडतंय. हे लय त्याच्या सापेक्ष म्हणले नाही, ते बाकी त्याचा निराश करण्यासाठी म्हणलेले. ते स्वगत सजातीय विजातीय भेद याच्यावरून परमात्मा भिन्न आहे असं सांगण्यासाठी एकम अद्वितीयम ब्रह्म ही श्रुती प्रवृत्त झालेली. ब्रह्म कसं हे ती नाही सांगितलं त्याच्यात स्वगत सजातीय विजातीय भेदाचं निरसन केलेलं आहे. हा विषय वेगळा आहे का सांगू, मग हे बाजूला राहील. सांगायचं एक हे म्हणण्यात स्वगत भेद नाही. काय नाही, स्वगत भेद रहित ते ब्रह्म आहे. एक म्हणण्याचा अर्थ काय, ब्रह्म एक आहे असं म्हणायचं नाही, त्याच्या ठिकाणी स्वगत भेद नाही असं म्हणायचे. कसं म्हणायचं. आता स्वगत भेद काय असतो, एकाच वस्तूच्या ठिकाणी जे भेद असतात अवयव रूपानं त्याला स्वगत भेद म्हणायचं. जसं शरीर आहे, एक हे काय, हात वेगळे, पाय वेगळे, डोळे वेगळे, कान वेगळे, केस वेगळे, सगळं सारखंच आहे का. वेगळे वेगळे वस्तू तर एकच आहे. शरीर, मनुष्य शरीर एक, एक मनुष्य, एक मनुष्य, पण हात का पाय का डोकं का काय शरीर, म्हणजे याला स्वगत भेद म्हणतात. याला काय म्हणतात. एकच झाड आहे, तो झाड एकच, पण पानं, फुलं, डांक्या, फांद्या, मूळ, मूळ हे काय वेगवेगळे. म्हणजे स्वगत भेद, एकाच वस्तूचा नाना प्रकारचे भेद असणं याला काय म्हणायचं. ब्रह्म ही अशी वस्तू आहे की त्याच्या ठिकाणी स्वगत भेद नाही, म्हणजे त्याला अवयव नाही. ती निरअवयव वस्तू आहे. किती अवयव, तिला अवयव आहेत का नाही. सावयव हे का ब्रह्म, म्हणजे आता हे असं अवघडतं म्हणून सांगित नाही. ब्रह्म सावयव हे का निरअवयव आहे. हे शरीर सावयव आहे, याला अवयव आहे, याला पार्ट पार्ट आहे. आणि ब्रह्म स्वरूपाच्या ठिकाणी, चैतन्याच्या ठिकाणी कोणतेही पार्ट नाहीत, अवयव भेद त्याच्या ठिकाणी, स्वगत भेद नाही. काय नाही. जसं साखर सर्वांगी गोड, काढावर सुगत भेद सजेल, सुगत भेद तिच्यात अवयव काढावर साखर. गोडीमध्ये अवयव काढा. आम्ही म्हणलं साखर सर्वांगी गोड, मग कुणी कोण कमी गोड, कुणी कोण जास्त गोड, का गोडी चौकड सारखीच. याला म्हणतात स्वगत भेद रहित. मग ब्रह्माच्या ठिकाणी स्वगत भेद नाही म्हणून सांगितलं. एक हे एक कशाचं व्यावृत्ती करण्यासाठी सांगितलं, स्वगत भेदाचा निराश करण्यास सांगितलं. कारण एकातही काय असतात, स्वगत भेद असतात. तसं ब्रह्म एक नाही, एकासारखं नाही. तुम्ही म्हणता जसं शरीर एक आहे, तुम्ही म्हणता जसं जग एक आहे, तुम्ही म्हणता जसं घर एक आहे, नाही, पण या वस्तू स्वगत भेद असतो. तसं ब्रह्म वस्तू स्वगत भेद, स्वगत भेद विरहित ब्रह्म आहे असं सांगण्याचा ते एकचा अर्थ आहे. का ब्रह्म एक आहे असं सांगण्याचा अर्थ आहे नाही, ते स्वगत भेद शून्य आहे असं सांगायचं. यवम एकम यवम अद्वितीयम ब्रह्म. एक अद्वितीयम ब्रह्म जे आहे ना, त्याच्यात हे चार शब्द आहेत.
एकम यवम अद्वितीयम आणि मग ब्रह्म. आता यवम शब्दाचा अर्थ आहे सजातीय भेद रहित. स्वगत भेद नाही, पण यवम म्हणजे दुसरा कोणता? मग दुसरा कोणता भेद असतो? सजातीय भेद असतो. एकम यवम म्हणण्यात काय? एक म्हणले त्याच्यात स्वगत भेद नाही आला, पण पुन्हा यवम कशा घातलं म्हणजे त्याच्याशिवाय दुसरं काय असतं? सजातीय भेद असतो, जाती जातीचे भेद असतो. आता हे मनुष्य शरीर, पण हे मनुष्य शरीर आहे, दोन मनुष्य शरीर झाले की नाही? मग ते शरीर आणि हे शरीर त्याच्यात भेद नाही का? ते उंच आहे, ठेंग नाही, हे काळं आहे, हे गोर आहे, हे त्या जातीचं आहे, हे या जातीचं आहे. शरीरात फरक नाही. हा कोणता भेद? सजातीय, विजातीय नाही, एकाच जाती. दोन बाभळीचे झाड आहेत, पण एक लहान एक मोठे. सजाती. दोन्ही आंब्याचे झाड आहेत, पण एका फळ येते त्याकडे येते नाही. एक शंकरीत आहे, एक कावळा नाही, एक हापूस आहे, एक लालबाग आहे. भेद आहे का नाही? दोन्ही झाडं आंब्याचीच आहेत, पण एक दोन्ही भेद आहे का नाही? याला सजातीय भेद म्हणतात. का? ब्रह्माचा सजातीय भेद कोणाशी नाही याच्यासाठी यवम पद आहे. म्हणजे ब्रह्म दुसरं ब्रह्मच नाही, एकच येते. दोन लागतील ना भेद करायला, म्हणून त्याच्या जातीचं दुसरं चैतन्य ब्रह्म नाही. म्हणून सजातीय भेद विरहित ब्रह्म आहे असा यवम शब्दाचा अर्थ आहे. आणि अद्वितीयम विजातीय भेद रहित. दुसऱ्या कोणाची जातीशी नाही, मग परक्या जातीशी. म्हणजे बाभळीची तुलना आंब्याशी. आता एका जातीत थोडी राहिली. बाभळीची तुलना कशी आता हा भेद कोणता आहे? विजाती, जाती बाहेर. मनुष्य शरीराची तुलना दगड असेल तर दगड आणि मनुष्य शरीर एका जातीतलं थोडीच आहे. याला विजातीय भेद म्हणतात. हा कोणता भेद? विजातीय भेद. आता ब्रह्माचा मग जगासंग नाही तर शरीरासंग भेद करू. ब्रह्म तर नाही दुसऱ्या जातीची. आज ही दुसरी जात आहे ना जगाची, ही आहे ना, याच्या संग भेद करून पाहू. त्याचा येईल ना. मग आता काय चाललंय आपलं? शरीर हे वेगळं आहे ना, आत्मा वेगळा आहे, तर भेदच करून सांगणं चाललंय ना. आज विजेती भेद करणं चाललंय ना. सजातीय भेद तर होतच नाही, विजेती भेद करूनच तर सांगितलंय ना तुम्हाला. हे का सांगणं चाललंय की ज्या पिंड नाही ब्रह्मांड नाही. आता पिंड आणि ब्रह्मांड हे विजातीय जातीचे आहेत. कोणत्या जातीचे? ब्रह्माच्या जातीचे आहेत का? ब्रह्मस्वरूप आहे का? म्हणून तर सांगितलं की ज्या पिंड नाही ब्रह्मांड नाही. काय नाही? पिंड आणि ब्रह्मांड एकच आहे. पिंड 5 भूताचं आणि ब्रह्मांड 5 भूताचं. पिंडी देह स्थिती ब्रह्मांडी बसा, हरी वीण सारा व्यर्थ ब्रह्म. हरीचे एक सत्य, त्याच्यावर तुम्हाला हे जो पिंडी ब्रह्मांडी पसारा दिसतो तो काय? भ्रम हे म्हणतात महाराज. हरिवीन जे आहे ना व्यर्थ भ्रम, खरा बी नाही. आता भ्रमाची तुलना सत्याची करता का सांग? मुद्दा हा आहे की तुम्ही विजातीय गोष्टीची तुलना करायला गेली, पण विजातीय गोष्ट वास्तविक नाहीच ना, तो भ्रम आहे ना.
स्वप्नातली तुलना जागृतीची करता कशी? स्वप्नाची तुलना जागृतीची कशी करता? नाही. कारण ती द्वैत करीत नाही ना, ते जागृतीला आडवं येत नाही. सावलीची तुलना शरीराशी करता कशी? अगदी शरीरासंग द्वैत करीत नाही ना. जर चढ चाललं का प्रवचनाचं असं आहेच. अंग आणि छाया दया माया तेची ब्रह्म, ब्रह्म तेची माया. अंग आणि छाया दया. ब्रह्म आणि माया किंवा मायाकारी जगत याच्यात द्वैत होत नाही. कारण जसं सावली, माया म्हणजे काय? सावली. आणि शरीराची सावली, पण शरीर सावली नाही, सावली खरीच नाही. म्हणून सावली द्वैत करू शकत नाही. तस जगत ही पिंड ब्रह्मांड अद्वैत ब्रह्माशी, चैतन्याशी द्वैत करू शकत नाही. काय कळलं का महाराज? इथपर्यंत परमार्थ जावा लागतो. हे बोलाचा भातन बोलाची कधी नाही, असा अनुभव यावा लागतो. याला म्हणतात एकम अद्वितीयम ब्रह्म. असा अद्वैत बोध आपल्या चित्तामध्ये धारण झाला पाहिजे, धारणा झाली पाहिजे, याचा अनुभव आला पाहिजे. ज्ञानेश्वरीच्या 9व्या अध्यायात सांगतात, मतस्थानी सर्वभूतानि नच अहम तेषु अवस्थितः. चौथा 5वा श्लोक आहे. याच्यातला अर्धा तुकडा सांगितला, फक्त आपल्याला जेवढा पाहिजे तेवढा टाकला. सर्व भूते माझ्या ठिकाणी आहेत. मतस्थानी सर्व भूतानि. श्रीकृष्ण परमात्मा स्वतः सांगतात की माझ्याच ठिकाणी सर्व भूते आहेत. मतस्थानी सर्व भूतानि मतस्थानी. माझ्या ठिकाणी सर्व भूते हे सांगितलं. पण न चाहम ते स्वावस्थिता, पण मी भूतात नाही. कसं? भूत माझ्या ठिकाणी, पण भूतात मी कळतं काही. सगळा फेस पाण्यावर आहे. मतस्थानी सर्व भूतानी. सगळा फेस कुठं? पाण्यावर. बरोबर का चूक? बरोबर. फेसात पाणी नाही. चूक का? बरोबर. फेसात पाणी का पाण्यात फेस? हो, पाण्यात फेस. पाणी एकच. फेस पाण्याचा भास आहे, पाणी नाही. फेसन पाणी एक हे तर पाणी, मग पाणी प्यायचं नाही, फेसच प्यायचं. फेसन पाणी ताण भागते का? आणि फेस म्हणजे बुडबुडा. फेस म्हणजे तुम्ही म्हणता मस्त असं फेस म्हणजे निवळ पाण्यावरची बुडबुडे. फेस म्हणजे तरंग बी नाही धरायचे. फेस म्हणजे काय? पाण्यावरचे बुडबुडे, ते फुगे आपण उडवतो ना, ते तसले फुगे आलेले. आता त्या फुग्यावर तुम्ही पोट भरता. मग ते फुगे कशावर असतात? पाण्यावर. जैसे जळी फेल हा ज्ञानेश्वरीचा दृष्टांत. त्यात भाष्य करतानाच हा सांगितलेला ज्ञानेश्वर महाराज. आता पाण्याच्या ठिकाणी फेस असतो का नाही? बुडबुडे असतात का नाही? असतात. पाण्या सोडून ते नसतात, त्याचं अस्तित्व सिद्ध होत नाही. पाणी काढून घ्या, बुडबुडे कुठे आहेत? पण बुडबुड्यात पाणी असतं का? पाण्याशिवाय बुडबुडा नसतो. पण बुडबुडात पाणी नसतं.
काय हे बुडबुडे, हे शरीर काय येतं बुडबुडे, हे पिंड काय येतं बुडबुडे, अनंत ब्रह्मांड उदरी बुडबुडे, हरी हा बालक नंदा घरी. बुडबुडे पाण्यावर किती असतात? समतस्थानी सर्वभूतानी नच अहम तेश्वर वस्तुतः. मी त्याच्यात राहिलो नाही, मी भूतात नाही. भूत माझ्या ठिकाणी आहे, पण भूत खरेच नाहीत. द्वैत एक अद्वैत, तुम्हाला अद्वैत सांगायचंय. त्याच्यात द्वैत झालं? बुडबुडे पाण्यात द्वैत आहे? अद्वैत होईलच कसं? पाणीचे सगळं, बुडबुड्याचं अस्तित्वच कुठे सिद्ध करतात? सावलीचं अस्तित्व, बुडबुड्याचं अस्तित्वच कुठे? दिसायला असतात का असायला असतात? दिसायला असतात बुडबुडे, असणं पाण्याचं. म्हणून बुडबुडे दिसायला असतात का असायला असतात? दिसायला असतात. असायला काय असतं? सावली दिसायला असते का असायला असते? असायला काय असतं? मग तसं जग दिसायला असतं का असायला असतं? मग असायला काय असतं? ब्रह्म. आपलं शरीर दिसायला असतं का असायला असतं? असायला काय असतं? आपण कोण आहोत? असा अद्वैत बोध आपण धारण करायचं. मी तो वसुदेव तत्व होता, मी तर अद्वैत ब्रह्म आहे, सगळं जग ब्रह्म आहे, मीच काय ब्रह्म आहे. एकच एकच परमात्मा आहे. आत हरी बाहेर हरी, हरीने घर कोंडिले. काय कहां पगडारू देखे अनेरा, देखे तो सब वही ने घेरा. याच आहे ते. याला म्हणतात जळीस्थळी विठ्ठल भरला, रीता ठाव नाही उरला, आज मी दृष्टीने पाहिला विठ्ठलची विठ्ठलची. याला म्हणतात अद्वैत साक्षात्कार. नुसती भाषा नाहीये, हे ज्ञानदृष्टीनं असं कळतं, असं पाहता येतं आणि असं अनुभवताही येतं. ते नाही कळत. हा साक्षात्कार, याच्यापेक्षा साक्षात्कार नाही. जोपर्यंत जग कल्पना वाटत नाही, जग गुडगुडा वाटत नाही, हीच ती अडचण आहे. अडचण काय? शरीर गुडगुडा वाटत नाही, ही अडचण आहे. मग मरा, ते आहे तसं, शास्त्र तसं सांगतं, विश्वास ठेवा. तुम्हाला नका दिसू द्या, तुम्हाला वाटू द्या खरं. तुमचे कोणते गुरु खरे म्हणते ते सांगा. देव खरं म्हणतो का ते सांगा. देव तर म्हणला हे खरं नाही म्हणून, त्याच्या पुढे सांगितलं. नच मत स्थानी भूतानी, तुमच्या डोक्यात नाही आलं म्हणून पुढच्याच लोकांना सांगितलं. पश्य मे योगेश्वरम, माझं ऐश्वर सांगू का अर्जुना तुला? मज ईश्वर कसा? माझ्या ईश्वराचं, मी ईश्वर आहे ना, मी परमात्मा आहे ना. मज ईश्वराचा ऐश्वर सांगू का तुला? वैभव सांगू का? माझा ऐश्वर योग सांगू का तुला? नच मत स्थानी भूतानी, माझ्या ठिकाणी भूतगीत काय नाहीत. आता मी सांगितलं तुला माझ्या ठिकाणी भूत आहेत, माझ्या ठिकाणी भूत आहेत. आता मीच सांगतो माझ्या ठिकाणी भूतगीत नाहीत. पश्य मे योगेश्वरम, पश्य मे, पहा असा माझं वैभव तू पहा, असा मला तू पहा की माझ्या ठिकाणी भूतच नाहीत. असा मी ईश्वर आहे, असा मी परमात्मा आहे. अमुचा प्रकृती पहिलं कडील भाव ज्ञानेश्वर महाराज त्याच्यावर लिहितात. जरी कल्पने विन लागसी पहा, तरी म्हणजे माझी भूते हेही वाहो. भूत आहेत माझ्या, जे मी सर्व म्हणून, जे मी सर्व म्हणून, इतकाच म्हणून नाही, मी इतकाच, मी सर्व म्हणून. कसा मी सर्व म्हणून? हा, मग देहापुरताच मी का सर्व मी? सर्व मी.
सर्वाच्या ठिकाणी भगवंत आहे अशी पाहण्याची दृष्टी कशी आहे? सर्वांच्या ठिकाणी सर्वाभूती एक पाहे वासुदेव, सर्वभूती भगवत भाव, जे जे देखी जे 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 देखे भूत ते ते मानी जे भगवंत. असंच हे ते, ह्याच्यात शंकाच नाही. अडचण तुझी एक आहे ती, तुला ते मानायचं का नाही? आता इतकं उखळून सांगितलंय तरी तुला त्या दुराग्रह धरायचा असलं तर धर्म. तुला जर बाल हट्टच करायचा असला की नाही नाही हे म्हणायचंच असतंय, खरं वेगळं असतंय. अरे खरं हेच आहे म्हणे, हेच एकाची एर जाणण्याची भ्रांती. ऐसी मती निगुरेसी मती मेरू होय. असा मेरू पर्वतासारखा त्याचा निश्चय असला पाहिजे. हे शास्त्र म्हणील ते सांगणार. हे ब्रह्मनिष्ठ श्री रामगुरू सांगतात, हे तुकोबाराय सांगतात, हेच ज्ञानेश्वर महाराज सांगतात, हे सगळे संत सांगतात. का वेगळं सांगतात? नाही. सगळं जग देव हे असंच सांगतात. जागता जगदेव राखा काही भाव. काय म्हणते? जाग जाग बोलत जागल्यावर काय? नाही. जगदेवच ना. जागता जगच देव. आता कुठं दोन सांगा. तुम्ही म्हणले ते ना की देव त्यो वेगळा, जग वेगळं, मी वेगळं, दाखवा वेगळं वेगळं करू. द्वैत संपलं का राहिलं? असा द्वैत साक्षात्कार म्हणजे ती पिंड नाही, तो ब्रह्मांड नाही, तो एकही नाही, तेही सापेक्ष बोलणं होतं. त्या नाही प्रकृती पुरुष ज्या नाही. त्याच्या तुकडे सांगतात महाराज, नाही एकत्या नाही प्रकृती पुरुष ज्या नाही. तो प्रकृती नाही, तो पुरुषही नाही. नाही प्रकृती आणि पुरुष ज्या नाही. हे नाही मागल्या याच्यातलं घ्यायचं, मागल्या तुकड्यातलं. नाही एक नाही त्या इथं तुटलं. नाही हे समजलं पाहिजे. ते जो लोपोनी जगदा भासू आहे ना, ते जगदा भासू तिथं नाही तोडायचं, 10वी पर्यंत तोडायचं. जो लोपोनी जगदा भासू 10वी, मग करी ग्रासू प्रगट घ्यावं. तसं याच्या कुठं तोडायचं? असं काही अभंग कळले पाहिजे कुठं तोडायचे, नाही तर ते समजत नसतं. मग अंगलट येतं, उलट होतं. एका अभंगात तुकोबाराय सांगतात, तुका म्हणे नाही मिळो येत पिळा शिळा रंगाची सगळा स्फटिकाची. तर ते शिळा रंगाची घ्यायचं नाही. तुका म्हणे नाही मिळो येत शिळा रंगाची. स्फटिका तिकडे रंग वेगळा दिसतो, ते स्फटिकाचा दृष्टांत दिलेला आहे. म्हणून कुठं तोडायचं हे बी कळलं पाहिजे, नाही तर समजत नाही ते काय दृष्टांत दिलेला. तसं हे ज्या नाही ते ज्याच्यापासून तोडून टाकायचं आणि पुढं घ्यायची ते नाही प्रकृती लावायची. नाही प्रकृती ज्या नाही पुरुष, पुरुष ज्या नाही म्हणजे जो प्रकृती बी नाही आणि तो पुरुषही नाही. कळलं का? आता प्रकृती म्हणजे काय? अष्टधा प्रकृती. दोन प्रकारच्या पराप्रकृती आणि अपराप्रकृती, दोन्ही प्रकृती नाही. एक जीव प्रकृती आणि ईश्वर प्रकृती. आणि हे तुम्हाला चिंतन मी सांगितलं, भेदाच्या रूपानं सांगितलं. ईश्वराने निर्माण केलेलं, जीवाने निर्माण केलेलं. तुम्हाला ईश्वरकृत द्वैत, जीवकृत द्वैत याच्या आधी सांगितलं. तीच प्रकृती. जीवानं रचलेलं कुंभांड आणि देवाने रचलेलं कुंभांड. ईश्वराने तयार केलेलं, जीवाने तयार केलेलं जग. ईश्वराचं जग आणि जीवाचं जग. जीवाच्या कल्पना, ईश्वराच्या कल्पना.
याला म्हणायचं प्रकृती. प्रकृती कल्पना त्या टाकायच्या, त्या नाही. हा अद्वैत परमात्मा म्हणजे कल्पना आहे का? मग त्या कल्पना सांडी कल्पना उपाधी आणि तीच साधूला समाधी. कल्पना अभिमान टाका, कल्पनेची बाधा न हो कोणे काळी, ही संत मंडळी सुखी असो. आपण सुखी का नाही? कल्पनेची बाधा ही नका होऊ देऊ. टाका ही प्रकृती नाही म्हणण्यामध्ये ही टाका, कल्पना टाका. तो प्रकृती नाही, तो माया नाही, तो अविद्या नाही. अविद्या नाही तर अविद्या कार्य ही नाही, माया नाही तर माया कार्य ही नाही. माया कार्य जग आहे आणि अविद्या कार्य हे शरीर आहे. अलग लक्षात येईल. तर तो प्रकृती नाही. मग कोण आहे? प्रकृतीला जाणणारा, प्रकृतीचा साक्षी कुटस्थ आत्मा ब्रह्म तो आहे. मग पुरुष असेल, कारण प्रकृती पुरुषाचं जग आहे असं सांख्यशास्त्रकार सांगतात. कोणाचं जग आहे? ते म्हणतात दोघांचे. त्यानुसार महाराज सांगतात अमृतानुभव दोघांचे. हे जग कोणाचे? दोघांचे. पण कसं केलं ते माहित नाही, ते कानावर हात ठेवते. ज्ञानेश्वर महाराज खूप कानावर हात ठेवते. कुठं? अमृतानुभवाच्या पहिल्या प्रकरणात. कसं केलं म्हणले आपल्याला नाही कळत ते. तुम्ही ऐकलंय थोडा बहुत, ऐका म्हणजे खूप मजेशीर. अमृतानुभव ऐका. अमृतानुभवाशिवाय ती नाही कळणार ती गोडी कसं आहे. इतकं एका श्लोकात तर नाही सांगता येत. एवढं लक्षात घ्या. तो पुरुषही नाही, प्रकृती नाही, माया नाही, मायाकार्य जग नाही, पुरुषही नाही. काय नाही? आता पुरुष म्हणजे काय ते काल थोडं सांगितलं तुम्हाला, की जो पूर्ण करत राहतो. बोलता बोलता सांगितलं. संसार पुरात राहतो, देह पुरात राहतो, देह नगरीत राहतो, संसार नगरीत राहतो. त्याला काय म्हणायचं? पुरुष. त्याला काय म्हणायचं? पुरुष. गावात राहतो तो माणूस. गावात पूर्ण राहतो माणसं पुरात राहतात, त्याला पुरुष. असे पुरुष दोन आहेत, दोन काय तीन आहेत. पण एकाला राहतो का नाही राहतो असं म्हणताय, म्हणून दोन. किती पुरुष आहेत? आता हे असं खिचकट आहे. दामिमो पुरुषो लोके क्षरस्य अक्षरंच यवंच क्षर सर्वानी भूतानी कुटस्थाक्षर उच्यते. 15 वाक्याची. किती पुरुष आहेत? क्षर पुरुष, अक्षर पुरुष आणि पुरुषोत्तम उत्तम. म्हणून सांगितलं की ज्या पुरुषही नाही. क्षरपुरुष जीवाला म्हणतात. जीवाला काय म्हणतात? क्षरपुरुष. याच्या नाशवनाबरोबर फार सुंदर वर्णन आहे, तेही ऐका. 15व्या अध्यायामध्ये ज्ञानेश्वर महाराज सांगतात की हा एक पंगू आहे आणि एक चांगू आहे. क्षरपुरुषाला म्हणतात हा पंगू आहे, कारण हा कर्माधीने पांगळा याला. बैसलो दयावरी सैराट दे जाय हात ना पाये. पांगुळ झालो देवा नाही बैसलो दयावरी. कोण बसले? हा जीव.
अजीवच आहे ना. हो. हे कोण म्हणायला आहे? जीव. हो. मग पंगू का कसा? पंगूस. मग या पुरुषाला पंगू म्हणते. आई या नगरात राहतो ना, हो. हा देहपूर नगरात आहे का नाही, या संसारूपी नगरात हा जीव आला का नाही, हा 184 फिरणारा आहे का नाही, मग ह्यो पंगू आहे का नाही? पंगू आहे. देहाची भ्रांती घेऊन, कर्तृत्व भोक्तृत्व पदाची भ्रांती घेऊन, त्याला सत्य समजून हा स्वतःला हीन दीन होऊन बसला, तो क्षरपुरुष, तो ही हा नाही. आणि दुसरा अक्षर पुरुष आहे, तो चांगू, तो सर्वज्ञ आहे, तो सर्वशक्तिमान आहे. शुद्ध सत्व गुणाची माया त्याची उपाधी, षड्गुण संपन्न, यश श्री औदार्य, गुण लावण्याची गाणी, चतुरातू शिरोमणी. दुसरा चांगू, एक पंगू आणि दुसरा सांगू. पण ते अद्वैत ब्रह्म हेही नाही, पंगूही नाही, सांगूही नाही, क्षरपुरुषही नाही, अक्षरपुरुषही नाही. ते निरुपाधिक ब्रह्म पुरुषोत्तम. कोणता? उत्तम. त्याला उपाधीच नाही, त्याला चांगू म्हणणं नाही, पंगू म्हणणं नाही. उपाधी वेगळे, तुम्ही निर्विकार, काहीच संसार तुम्हा नाही. ऐसे मद करून ठेवा नारायणा. आणि समूळ वासना म्हणून महाराजांनी सांगितले की ते प्रकृती नाही, तो पुरुषही नाही, असा अद्वैत ब्रह्म ते आपण आहोत असा काय करा निश्चय करा. अजून एक लक्षण जर सांगितलं की महाराज हे सगळं नाही तर मग ते कसं आहे, मग आम्हाला कळावंच कसं ते. तुम्ही हे नाही म्हणता, ते नाही म्हणता, ते नाही म्हणतात, आणि खरं बी नाही म्हणतात, आणि ते अद्वैत बी म्हणतात. मग आमचं जरा गोंधळ उडाला, आम्हाला अनुभव कसा या, सर्व व्यापक मी आहे असा अनुभव कसा यावा. म्हणून याच्यात एक लक्षण आणखी सांगितलं, ते असं स्वयंप्रकाश सतसोय. तो कसा आहे? स्वयंप्रकाशित सत्य. कसा आहे तो? असं तुझं स्वयंप्रकाश. प्रकाशमान आहेस तू, विराजमान आहेस तू, ज्ञान स्वरूप आहेस तू. तुझीच प्रकाश या सगळ्यांना, तुझ्या प्रकाशाने हे प्रकाशित, आणि तू तुझ्या प्रकाशानं प्रकाशित. स्वयंप्रकाश कशाला म्हणतात? जो दुसऱ्याला प्रकाशित करतो, स्वतः प्रकाशित असतो, त्याला म्हणतात स्वयंप्रकाश. कशाला म्हणतात? आता तुम्ही म्हणता ना सूर्य स्वयंप्रकाश आहे. सूर्य कसा आहे? सूर्याचा प्रकाश चंद्राला, रात्रीचा प्रकाश पडतो ना, ते चंद्राचा स्वतःचा आहे का चंद्र प्रप्रकाशित आहे? असं आहे ना भाऊ आपलं भूगोलात, विज्ञानात असं आहे का नाही? चंद्र कसा आहे? परप्रकाशमान. ग्रह कसे असतात? परप्रकाशित. आणि तारे कसे असतात? स्वयंप्रकाशित. असं शिकले का नाही शिकले का गेले इथून? अरे हो, पण तो प्रकाश आहे ना, त्या प्रकाशाबद्दल आम्ही बोललोच नाही. तो प्रकाश बी याचाच आहे. आता सांगूच तुम्हाला, जर प्रकाश 3 प्रकारचे असतात. एक जड प्रकाश, दुसरा अंतःकरणाचा विकारी प्रकाश, आणि तिसरा स्वयंप्रकाश. आता प्रकाश कळाला? जड प्रकाश. आता तुम्हाला स्वयंप्रकाशच सांगायचं, तर मग आता प्रकाशाचे प्रकार सांगतो. एक जड प्रकाश. कोणता? आता हा प्रकाश आहे, त्या प्रकाशाला कळतं का हो? सूर्याचा प्रकाश दाखवितो, रवी दीप हिरा धाविती, देखणे दाविती.
पण दाविती असं म्हणलं तर त्यांना कळतं का? नाही. म्हणून तो प्रकाश आहे दिव्याचा, सूर्याचा, चंद्राचा, जडाचा. न तद्भासत सूर्यो न शशांको न पावका. जड प्रकाशमान वस्तू आहे. त्या प्रकाशानं परमात्मा प्रकाशित होत नाही हे काय वेगळं सांगायचं नाही, पण तो प्रकाश जड आहे. हे कळत नाही, ज्ञानशून्य आहे. दुसरा प्रकाश आहे अंतःकरणाचा प्रकाश, विकारी प्रकाश. हा प्रकाश आहे, हा चित्त जड प्रकाश आहे. आपल्याला हे शास्त्र कळेल का? अंतःकरण वृत्तीमुळेच कळेल. हे जग कळायला तर अंतःकरण वृत्तीच काय. मग हा जड थोडी आहे, ज्ञानशून्य प्रकाश आहे का? हाही प्रकाश आहे की ज्याने जग कळतं आणि जग सत्य. अरे खरं वाटायला हे आपल्याला काय, आपल्याला जगातला हे सगळा आपला बोध, हे सगळे व्यवहार चालले हे सत्य म्हणूनच चालले ना. कोणत्या प्रकाशाने? चित्त जड प्रकाशाने, अंतःकरणाच्या प्रकाशाने, बुद्धीच्या प्रकाशाने. बुद्धीच्या जोरावर चाललंय हे सगळं. बुद्धी म्हणते असं करा म्हणून चाललंय. हा बुद्धीचा प्रकाश जो आहे तो कसा प्रकाश आहे? चित्त जड प्रकाश आहे. तिथं जडाची गाठ पडलेली, निव्वळ जड प्रकाश नाही, निव्वळ चैतन्याचाही प्रकाश नाही. हा दोन्हीचा प्रकाश आहे. थोडंफार काय कळालं? आता कळालंच मला. आता काय करणार? त्याच्या पुढे स्वयंप्रकाश आहे, निव्वळ चैतन्य. याच्यासाठी दृष्टांत सांगतो, म्हणजे काही थोडा प्रकाश पडला तर पडला. सूर्याचा प्रकाश आपण धरू की आता ते स्वयंप्रकाश तुमच्या डोक्यातच आहे ते, की त्या स्वतःचाच प्रकाश येत. आपण सूर्य म्हणजे ब्रह्म धरू दृष्टांत. आणि सूर्याच्या प्रकाशात खिडकीमध्ये आपण एक आरसा काढला. आता आरसा सूर्याकडे तोंड केलं, त्याचा उजेड आत पाडला, त्या खिडकीद्वारे घरात पाडला. आता आरशातून आलेला प्रकाश कोणाचा? सूर्याचा. हो, पण आरशातून आला ना तो. सूर्याचा म्हणला तर आरसा काढा, मग आतमध्ये येतो का? आरशातून गेलेला असा प्रकाश नाही तर आरशातून आरशाचा म्हणावं लागेल. हे सूर्याचा, पण आरशाच्या पण माध्यम काय झालं? आरसा काढला की आरशाच्या उजेडात भिंतीवरचं चित्र दिसलं. आरशाच्या उजेडात भिंतीवरचं चित्र दिसलं. आता बघा आता तुम्ही, सूर्य म्हणजे स्वयंप्रकाश ब्रह्म, आपण ज्ञान स्वरूप. आणि बुद्धी आपला अंतःकरण, याच्यात तो प्रकाश येतो. आणि ते अंतःकरण म्हणजे आरसा, इथं होती गाठ. आणि मग तो आरसा अधिकच चकाकू लागतो. आरशात सूर्य बघ कसा दिसतो, जास्त चमकणार दिसतो. आरसा पाहू देत नाही, म्हणजे आरसा तिकडे कर, थोडा आरसा मारला ते काय म्हणतो माणूस, तिकडे कर, तिकडे जास्त चमक येते त्याला. आणि त्याच्यातून ती किरणं जी बाहेर पडतात ती चित्र दाखवतात, ती प्रकाशाला. तसं आहे विकारी प्रकाश आहे अंतःकरणा. चित जड आहे, निस्ते एकट्याचा नाही. म्हणजे जग दिसतं ना, निस्ते सूर्यप्रकाशन दिसतं, ब्रह्मप्रकाशन दिसतं असं नाही. अंतःकरण प्रकाशाने, अंतःकरण वृत्तीने, इंद्रिय वृत्तीने जग दिसतं. अंतःकरण टाकून जग पहा, दाखवा. नाही.
आरसा टाकून जग दाखवा ना. अहो झोपेत आपण अंतःकरण टाकलं ना, ते विलीन झालं ना, ते अज्ञानात लीन झालं ना. झोपेत काय नव्हतं आपल्याजवळ, सगळं होतं, फक्त अंतःकरण. काय होतं मग दिसलं जग. मग अंतःकरणाच्या उजेडात जग दिसते. तुम्ही तर तिथं होते, झोपेत तुम्ही नव्हते. झोपेत तुम्हाला कळत नव्हतं हे कळत होतं ना. मग कळणारे तर होतेच ना तुम्ही. मग तुमचा उजेड तिथं नव्हता का? कळायला का थोडा काही कळाला, स्वयंप्रकाश कळाला, इथंच कळाला. अहो झोपेत तुमचा प्रकाश, ज्ञान प्रकाश होता की नव्हता? तुम्हाला कळत होतं का नव्हतं? मग तोच आत्मप्रकाश. कोणता प्रकाश? ज्या प्रकाशामध्ये जगाचा अभाव आहे असं कळालं, जग नाही असं कळालं. सुसुप्तीमध्ये जगताचा अभाव आहे असं कोणाच्या प्रकाशात कळालं? मग तुम्ही तुमचा प्रकाश स्वयंप्रकाश असल्याशिवाय कळालं की जगताचा अभाव ज्या प्रकाशाने कळतो. जगत नाही, तिथे जग नव्हतं असं कोणाच्या प्रकाशाने अनुभव घेतला? त्याला म्हणतात स्वयंप्रकाश. आणि तोच प्रकाश अंतःकरणावरती आला, जग दाखवलं. तोच प्रकाश जो अभाव दाखवत होता, जो अभावाचं प्रकाशन करीत होता, तोच तुमचा प्रकाश अंतःकरण रूपी आरशात आलं आणि त्यांनी जग दाखवलं. आता कळलं का? स्वयंप्रकाश. असे स्वयंप्रकाश तुम्ही आहात. जगाच्या आरशावर, जगावर नाही. अरे जग पाहण्यासाठी अंतःकरण लागतंय, इंद्रिय लागतात. तुम्हाला पाहण्यासाठी काय लागतंय? तुमच्याच प्रकाशानं सगळं दिसतंय, तुम्हाला पाहण्यासाठी काय लागतंय? आपण स्वयंप्रकाश स्वरूप आहोत. कसे आहोत? स्वयंप्रकाश सतसोय असे अद्वैत आपण आहोत. असे कसे आहोत आपण? म्हणून मला सांगतात की तू पिंड नाहीस, तू ब्रह्मांड नाहीस, तू एक नाहीस, तू प्रकृती नाहीस, तू पुरुषही नाहीस, तू स्वयंप्रकाश आत्मा अद्वय आनंद आहोस. हे तुझ्याहून भिन्नही नाही, ते खोटं आहे. त्याच्यामुळं ते तुझ्याशी द्वैत करीत नाही. अद्वैत तूच सगळ्या जगात, सगळ्या विश्वात भरून उरला तो तूच आहेस. असं आपलं स्वरूप अनंत व्यापक असे आपण आहोत. परमात्म्याहून आपण भिन्न नाहीत असा अद्वैत बोध या श्लोकाच्या द्वारा दिला. उर्वरित चिंतन आपण उद्या करू. कुंडली